तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अक्षरा जेव्हा बघते तेव्हा फुलपगारांच्या घराला लॉक असतो, म्हणून अक्षरा आजूबाजूला फुलपगारांविषयी चौकशी करते. चौकशी करताना तिला एक बाई भेटते. तेव्हा अक्षरा त्या बाईकडे फुलपगारांविषयी विचारते. त्या बाई सांगतात की 2-3 दिवस झाले ते दिसलेच नाही आणि त्यांचं घर देखील बंद आहे. मग अक्षरा तिला म्हणते की ते तुमच्याजवळ काय बोलले होते का, काही निरोप दिला होता का? तर ती बाई नाही म्हणून बोलते, पण ती अक्षराला सांगते की तू त्यांना एकदा फोन कर. अक्षरा म्हणते की त्यांचा आणि त्यांच्या मिसेसचा फोन बंद आहे. त्यांची मुलगी आणि जावई सुद्धा घरी नाही आहेत, म्हणून मला थोडी काळजी वाटते. मग अक्षरा तिथून निघणार तेवढ्यात ती बाई अक्षराला म्हणते, 2-3 दिवसापूर्वी त्यांच्या घरी एक बाई आल्या होत्या मोठ्या गाडीमधून. हे ऐकल्यावर अक्षराला धक्का बसतो. ती पुढे काय विचाराच्या अगोदरच अधिपती तेथे येतो आणि अक्षराला तेथून घेऊन जातो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षरांच्या वडिलांना कॉल करते आणि म्हणते, विहीनबाईंचा फोन लागत नाही म्हणून मी तुम्हाला केला. उद्या आमच्या सुनबाईचा हळदी कुंकू समारंभ आहे, त्यासाठी तुम्ही देखील या. यावर अक्षराचे वडील म्हणतात, आम्ही लग्नासाठी बाहेरगावी आलो आहोत म्हणून आम्हाला येणं शक्य नाही. त्यावर भुवनेश्वरी म्हणते, ठीक आहे, आम्ही आमच्या सुनबाईंची सासू कमी पण आई जास्त आहोत, आम्ही करू त्यांचं हळदी कुंकू.